सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो गुगलवरती यायचं आहे आणि टाईप करायचं आहे पासपोर्ट सेवा केंद्र. याची ऑफिशियली लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हिडिओच्या देणार आहे. तिथे क्लिक केल्यानंतर मग या डॅशबोर्डवरती तुम्ही याल. जर ऑलरेडी तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड क्रिएट केला असेल तर तिथे क्लिक करा, नसेल तर रजिस्टर या बटनावरती क्लिक करा. कसं क्रिएट करायचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड हे तुम्हाला काही सेकंदामध्ये दाखवणार आहे. हे दोन ऑप्शन आहेत, CPV दिल्ली किंवा पासपोर्ट ऑफिस. तुम्हाला पासपोर्ट ऑफिसच सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर मग तुमची नियर बाय मेन सिटी जी असणार आहे ती सिलेक्ट करायची. माझ्या केसेसमध्ये मुंबई येते म्हणून मी मुंबई सिलेक्ट करणार आहे. तुमच्या केसमध्ये जर नागपूर असेल किंवा पुणे असेल तर तुम्ही ती इथे सिलेक्ट करा आणि पुढची प्रोसेसला स्टार्ट करा. आता मी मुंबई सिलेक्ट करतो मित्रांनो. ठीक आहे, आता तुमची जी सिटी नसेल तर तुम्ही जे पण नियर बाय सिटी असेल ती तुम्ही सिलेक्ट करा. इथे फुल नेम ॲज पर आधार आणि पॅन कार्ड प्रमाणेच असलं पाहिजे, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, इथे तुम्हाला मेल आय डी टाका आणि खाली बघा लिहिलं असेल, डू यू वॉन्ट युअर लॉग इन आय डी टू बी सेम ॲज ईमेल आय डी. तसंच ईमेल आय डी प्रमाणेच आय डी पाहिजे असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही नवीन क्रिएट करण्यासाठी नो करा आणि तिथे टाईप करायचे पण काय ते आणि चेक अवेलेबिलिटीवरती जाऊन क्लिक करा. अवेलेबल असेल ते तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर मग तुम्ही पासवर्ड टाका, सेट करा आणि साइन अप करा. आता मी गृहीत पकडतोय तुम्ही शिकला असाल आणि तुम्ही क्रिएट केलेला असाल तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड. सो लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर मग तुमचं मेल आय डी किंवा जे पण लॉग इन आय डी तुम्ही क्रिएट केलं असेल ते टाका. कंटिन्यू बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर मग पासवर्ड टाकून घ्या किंवा OTPद्वारे तुम्ही घेत असाल तर OTPद्वारे तुमचा OTP घ्या जे मेल आय डीवरती येईल तुमच्या आणि साइन अप करा. साइन इन केल्याच्या नंतर मग व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच तुम्हाला सांगतोय मित्रांनो की माझी जी टीम आहे मागील 5 वर्षापासून पासपोर्टची सर्व्हिसेस देत आहे खूप साऱ्या क्लायंटला. जर तुम्हाला देखील आमच्याकडून सर्व्हिस पाहिजे असेल 24 तासामध्ये आम्ही तुमचा पासपोर्ट अप्लाय करून देऊ. त्याची इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट चार्जेस आणि आमची जे पण ऑफिशियली फीज आहे सर्व्हिस फीज ते याच्यामध्ये काउंट केलेली आहे, ती डिस्प्ले होत आहे त्याप्रमाणे असणार आहे. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्व्हिसेसवरती जावा आणि त्यानंतर मग फ्रेश पासपोर्ट यावरती तुम्ही क्लिक करा. इथे काहीच भरू नका, स्किप फॉर नाव या बटनावरती तुम्ही डायरेक्टली क्लिक करा. भले तुम्ही नवीन अप्लाय करा असाल किंवा रिइश्यू अप्लाय करा असाल तरीही इथे ऑटोमॅटिकली पासपोर्ट ऑफिस तुम्ही जो सिलेक्ट केला असणार आहे तोच आलेला आहे. सो या ठिकाणी आपण तुम्ही काय करा, नेक्स्ट या बटनावरती डायरेक्टली क्लिक करा. सो नेक्स्ट या बटनावरती मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मग हे पेज ओपन झालेलं आहे. सो आता मला करायचं आहे फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय, म्हणून फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय करणार आहे आणि तिथेच क्लिक करणार आहे. सो तुम्हाला जर रिइश्यू करायचं असेल पासपोर्ट तर रिइश्यूवरती क्लिक करा. सेम प्रोसेस आहे, काही चेंजेस नाही, फक्त रिइश्यूमध्ये लास्टला जाऊन तुम्हाला पासपोर्टचे डिटेल्स भरावे लागणार आहे. टाईप ऑफ ॲप्लिकेशन नॉर्मलमध्ये ठेवा. तत्काल असेल तर तुम्हाला 7 दिवसामध्ये अपॉइंटमेंट भेटेल आणि त्याची फीस 3500 असणार आहे. नॉर्मलमध्ये कमी असणार आहे. 36 पेजेस ठेवा, म्हणजे नॉर्मलमध्ये तुम्हाला चार्जेस सेम लागणार आहे, 1500 रुपयेच लागणार आहे. ठीक आहे. गिवन नेममध्ये मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव इथे दोघांचं नाव आलं पाहिजे. खूप जण चुकी करतात की गिवन नेममध्ये स्वतःचं नाव टाकतात आणि सरनेममध्ये त्यांचं आडनाव टाकतात आणि मग पासपोर्ट ऑफिसचं त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं, टाईम पण वेस्ट होतो आणि पैसे पण वेस्ट होतात. सो मी जे टाकतोय त्याप्रमाणे टाका. जेंडर सिलेक्ट करा, मेल करा. इथे हॅव यू एव्हर हॅज बीन नो बाय अदर नेम्स तर इथे नो करा आणि हॅव यू एव्हर चेंज युअर नेम इथे नो करा. एस असेल तर एस करा, चेंज वगैरे केला असेल नेम तर तुम्ही एस करा. तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला इथे बघा, इथून तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करू शकता. ओके. त्यानंतर मग इथे खाली येऊन तुम्ही पाहू शकता इथे प्लेस ऑफ बर्थ जिथे तुमचा जन्म झालेला आहे आणि तुमच्या बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जे लिहिलेलं आहे तेच लिहा. मॅरिटल स्टेटस मॅरिड असेल तर यस, नसेल तर नो करा. मॅरिड असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मित्रांनो. इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया नो करायचं आहे. येस असेल तर येस करायचं आहे. कुठे आहे तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, स्टेट टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सो हे टाईप झाल्याच्या नंतर मग सिटिझनशिप बाय बर्थ जन्म जर तुमचा इथे झालेला आहे म्हणून तुम्हाला बाय बर्थच करायचं आहे. पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा, वोटर आय डी नाही टाकला नंबर तरी चालेल. ठीक आहे, मॅन्डेटरी नाही आहे. सो पॅन कार्ड नंबर पण टाकणं मॅन्डेटरी नाही. एम्प्लॉयमेंट टाईप तुम्हाला इथे टाकायचं, प्रायव्हेट आहे की काय आहे कसं काय आहे ते. इज एदर ऑफ युअर पॅरेंट्स इन केस ऑफ मायनर स्पाऊस गव्हर्नमेंट सर्व. बघा तुमची स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा पॅरेंट गव्हर्नमेंट सर्वंट असेल तिथे येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं जे पण काय असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे.
त्याच्यावरती डिपेंड करतं तुमचं ECR आहे की नॉन ECR. आता मी इथे 10+ आहे म्हणून ग्रॅज्युएट आहे म्हणून मी ते करतो आहे. म्हणजे हे नॉन ECRमध्ये. ECRमध्ये आलं तर इमिग्रेशन चेकमध्ये जातं ते, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे ते चेक केलं जातात प्रॉपरली, काही फ्रॉड वगैरे नको व्हायला, कमी शिकलं म्हणून त्यासाठीच असतं. सो विजिबल डिस्टिंग्विश मार्क ते काहीच नाही टाकायचं. इथे डायरेक्टली आधार नंबर टाकायचा आहे आणि येस या बटनावरती क्लिक करून अग्री करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे माझ्या व्हिडिओला. लक्षात ठेवा मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. आणि बघा, पाहू शकता फॅमिली डिटेल्स. इथे तुम्ही फॅमिली डिटेल्स टाका. फादर्स नेम टाकताना पण चुकी करू नका, स्पेस वगैरे जास्त देऊ नका. बघा, इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर मग फादरचं नाव इथे तुम्हाला इथे टाकायचं आहे, त्यानंतर मग सरनेम टाकायचं आहे. अशा प्रकारेच तुम्हाला हे नाव टाकायचं आहे. काहीही चुका करू नका आणि एक्स्ट्रा स्पेस लास्टला देऊ नका, ते एरर येऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर मग मदर्स गिवन नेम. आता मदर्स नेममध्ये कसं मदरचं नाव येणार, त्याच्याच बाजूला तुमच्या फादरचं नाव येणार आणि लास्टला सरनेम येणार. लीगल गार्डियन्स असेल तर, आणि जर का तुम्ही मॅरिड असाल तर एक ऑप्शन येऊन जातं मॅरिडसाठीचं. नाही यात मी माझ्या ज्या क्लायंटचं करतो ते अनमॅरिड आहेत. ठीक आहे. सो हाऊस नंबर अँड स्ट्रीट नेम. आता तुमचा घर क्रमांक जे पण काय असेल ॲज पर आधार आणि इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही जे पण का देणार ॲड्रेस प्रूफ त्याप्रमाणे ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, पोलीस स्टेशन जे पण तुमचं असेल नियर बाय ते सिलेक्ट करा आणि मेल ID टाका. इज परमनंट ॲड्रेस सेम येस करायचं आहे, ते सेमच आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिम्पल इन्फॉर्मेशन भरायचे, बाकी काहीच नाही, कुठलाही मोठा रॉकेट सायन्स नाही यामध्ये. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे की दिलेली डिटेल्स आता हे भरलीच्या नंतर मध्ये चेंजेस नाही होणार. ओके बटनावरती क्लिक करा. चेंजेस होतात मित्रांनो, खूप सुद्धा मी चेंजेस केलेले आहेत. सो तुम्ही वाचून घ्या पूर्णपणे काय आहे ते आणि ओके या बटनावरती तुम्ही क्लिक करा. सो इथे क्लिक केल्याच्या नंतर मग पाहू शकता इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर. जे पण तुमचे क्लायंट आहेत किंवा तुम्ही स्वतःसाठी अप्लाय करत आहात त्यांच्या फॅमिली मेंबरचं कोणाचं एक नाव इथे टाईप करा. ॲड्रेस टाकायची गरज नाही, फक्त नावच टाका. इथे मोबाईल नंबर त्यांचा टाकून द्या आणि पाहू शकता हे अशा प्रकारे डिटेल्स येऊन जाते. नेक्स्ट केल्याच्या नंतर मग हे बरोबर आहे की नाही आहे हे तुमच्या क्लायंटला पाठवा आणि चेक करायला सांगा. आता माझ्या केसमध्ये सर्व ओके आहे. सो इथे तुम्हाला आता प्रूफ सिलेक्ट करायचं, डॉक्युमेंट्स कुठलेच अपलोड नाही करायचे आहेत, फक्त सिलेक्ट करायचं आहे. आता प्रूफ ऑफ बर्थमध्ये मी बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट करणार आहे. प्रूफ ऑफ परमनंट किंवा रेसिडेन्शियल ॲड्रेससाठी मी इलेक्ट्रिसिटी बिल किंवा इतर काही बँक पासबुक घेऊ शकता. आणि बँक पासबुक तुम्ही जर का तुम्ही सिलेक्ट केला तर त्याच्यावरती स्टॅम्प पाहिजे, म्हणजे शिक्का पाहिजे आणि मॅनेजरची सिग्नेचर पाहिजे. तुमचा पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे मी इथे सिलेक्ट करतो आहे बँक पासबुक किंवा इलेक्ट्रिसिटी बिल. ठीक आहे. सेम मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि आय अग्री या बटनावरती क्लिक करत आहे. सो इथे क्लिक केल्यानंतर मग प्लेस आता मी इथे खाली बघा हे ॲग्री केल्याच्यानंतर प्लेस जिथून पण अप्लाय करते ते प्लेस करायची आहे मेन्शन यामध्ये. मी जिथून अप्लाय करतो ते इथे प्लेस मी इथे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्ह्यू करा किंवा सेव्ह करा. तुम्ही सेव्ह करून घ्या तुम्ही जे पण डिटेल टाकलेली आहे ती. पाहू शकता मी इथे सेव्ह केलेलं आहे. सेव्ह केल्यानंतर मग इथे पॉपअप होतं आहे, ओके करा. हां, मग नंतर मग तुम्ही प्रिव्ह्यू करा. नंतर मी डिटेल वाचून घ्या पूर्णपणे. जर का तुम्ही क्लायंटचा भरत असाल फॉर्म तर ते प्रिंट काढा, त्याची तुमच्या क्लायंटला पाठवा, कन्फर्मेशन घ्या. सर्व काही डिटेल मॅच करत असेल तर मग प्रिंट करा आणि नंतर मग पुढे चला. इथे क्लोज करूया आपण. डिटेल्स आपली पूर्णपणे भरून झालेली आहे. सेव्ह पण आपण केलेला आहे. आय ॲग्री. पुन्हा एकदा इथे ॲग्री करायला येत आहे. सो इथे ॲग्री करतो आहे आणि सबमिट या बटनावरती मी आता क्लिक करणार आहे. सो इथे सबमिट झालेलं आहे. आता 2 ऑप्शन येत आहे. सो पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट. सो त्यावरती मी आता क्लिक करणार आहे. मला पैसे भरायचे आहेत आणि अपॉइंटमेंट माझी बुक करायची आहे. ठीक आहे. सो आता इथे सिलेक्ट PSK पासपोर्ट सेवा केंद्र तुमचं जे पण असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता नियर बाय पाहू शकता हे एवढे पासपोर्ट सेवा केंद्र असणार आहे. तुम्हाला कुठे पॉसिबल आहे जवळपास आहे त्याची लेटेस्ट वाली जे पण डेट आहे ती इथे तुम्हाला दिसत असेल. सो ते इथे तुम्ही सिलेक्ट नाही करायचं, फक्त बघून घ्या. लेफ्ट साईडला फक्त तुम्हाला सिलेक्ट PSK आलेला आहे ना, तिथे तुम्हाला जाऊन सिलेक्ट करायचं. तर माझ्या केसमध्ये मलाड आहे.
जवळपासचं. तर सो मी आता मला सिलेक्ट करीन किंवा ठाणे आहे, मी ठाणे सिलेक्ट करू. तर ठाणे सिलेक्ट करतो कारण का क्लायंटला ठाण्याला जायचा तो तिकडचा क्लायंट आहे माझा. सो आणि त्याच्यामध्ये जर डेट अजून चेंजेस करायचे असेल 7 दिवस असतात मागे पुढे. सो ते डेटचं बघा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा राईट हँड साईडला. तिथे तुम्हाला चेंजेस वगैरे करताना येईल. सो त्यानंतर मग मेक अ पेमेंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे मी इथे क्लिक करतो आहे आणि ओके बटनावरती क्लिक करतो आहे. ठीक आहे, आता ही डिटेल्स आलेली आहे माझी. पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. खूपदा काय होतं मित्रांनो की पेमेंट गेटवे आउट होऊन जातो. सो 2-3 वेळा ट्राय केलं तर ते होऊन जातं. सो इथे मी पेमेंट करणार आहे UPI थ्रू. इझिली होऊन जातं, पटकन होऊन जातं. क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने पण करू शकता, पण माझं एक तुम्हाला रिकमेंडेशन असेल की तुम्ही QR कोड थ्रू करा, इझिली पेमेंट होऊन जातं. माझा खूप म्हणजे 99% तर सक्सेसफुलच होतं याने पेमेंट. सो इथे QR कोडने मी माझ्या फोनपेने इथे स्कॅन केलेला आहे आणि इथे पेमेंट केलेलं आहे. आता ओके या बटनावरती क्लिक करतो आहे. पाहू शकता इथे ट्रान्झॅक्शन नंबर वगैरे आलेला आहे. सक्सेसफुल पेमेंट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली अपॉइंटमेंट जी बुक झालेली आहे त्याची रिसिप्ट प्रिंट करायची आहे आणि पासपोर्ट सेवा केंद्राला आपल्याला घेऊन जायचं आहे. मित्रांनो विसरू नका, तुमचं बर्थ प्रूफ कुठलंही एक हवं आहे, तुमचा ॲड्रेस प्रूफ कुठलाही एक हवं आहे आणि तुमचा ID प्रूफ कुठलाही एक हवं आहे. ह्या 3 गोष्टी असणं खूपच इम्पॉर्टंट आहे. ही प्रिंट करा, ह्या अपॉइंटमेंटला प्रिंट करा आणि ही घेऊन जायला विसरू नका तुमच्यासोबत. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जा, झेरॉक्स घेऊन जाऊ नका. झेरॉक्सचा एक सेट फक्त एक्स्ट्रा ठेवा. ठीक आहे. पासपोर्ट ऑफिसला गेल्यानंतर मग तिथे तुमचा लाईव्ह फोटो देखील काढतील. जी पण अपॉइंटमेंटचा टायमिंग आहे त्या अपॉइंटमेंट टायमिंगच्या 15 मिनटं अगोदर तुम्ही तिथे पोहोचा. काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याकडे आपला एक वेळ देतात की एवढ्या वेळामध्ये तुम्ही हे काम करून घ्या, आपण ते काम करून घ्यायचं आहे. जसं की डिजिलॉकर एक आपल्याला बोलतील तिथे जाऊन की तुम्ही डिजिलॉकर इन्स्टॉल करा तुमच्या मोबाईलमध्ये. ते डिजिलॉकर थ्रू देखील चेक करतात आपले डॉक्युमेंट्स. सो ते एक तुम्ही घेऊन जा. सोबत तुमचं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट जसं की 12 पास असाल, 10 पास असाल ते देखील तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. ECR नॉन ECR मी तुम्हाला जसं समजवलेलं त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट्स तुम्ही सर्व काही घेऊन जा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल माझी आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. आणि कमेंट करा काही प्रॉब्लेम येत असेल तर. डायरेक्टली फास्ट सर्व्हिसेस पाहिजे असेल पासपोर्ट अप्लाय करण्यामध्ये तर तुम्ही माझ्या टीमला संपर्क साधा. ते तुम्हाला 12 तासाच्या आतमध्ये तुमचा पासपोर्ट अप्लाय करून देतील. व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट मात्र नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.